पूर्ण करत असताना अंतरट संघाचे फलंदाज अक्षय आणि किरण. प्रथम या गोलंदाजाचा विचार केला गेला तर भन्नाट वेग त्याच्या गोलंदाजीत आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय अक्षय जाधव माफी असावी किरण जाधव ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठा फलंदाज ज्याच्याकडे भरपूर सारा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो तो फलंदाज इथे आता खेळपट्टीवरती ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू स्वतःच्या पारीतला इथे खेळत असताना झेल उडाला होता तिथे मात्र तिसऱ्या अटेम्प्टमध्ये एसटी रक्षकाने झेल पकडलाय आणि ते माघारी परतावा लागतंय किरण जाधवला. एक मोठा झटका आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवण्याचा प्रयत्न झाला कुठेतरी थांबवून खेळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. पहिल्या चेंडूवरती सन्मान देणं गरजेचं होतं कारण तितक्याच ताकदीचा चेंडू देखील फेकला होता प्रथम या गोलंदाजाने. त्याला मात्र सन्मान देण्याचं काम करायचं होतं परंतु नाही. इथे मात्र धावांचा शोध चालू होता त्या धावांच्या शोधात इथे मात्र फटका खेचला आणि तो मात्र फटका फसला आणि तिथे मात्र एसटी रक्षकाने चुकी केली नाही आणि किरण जाधवला मात्र माघारी परतावा लागलाय. आता किरणची जागा भरून काढण्यासाठी दुसरा किरण पण एक किरण जाधव होता आता किरण करडे आणि जर्सी क्रमांकावरती आपण पाहू शकता बॅक साईडला जर्सीच्या नाव त्याचं के के किरण करडे शॉर्ट फॉर्म आपण के के आणि ते असेल आता ऑन स्ट्राईक. 3 चेंडूची समाप्ती झाली माफी असे 2 ना 2. तिसरा चेंडू आता मात्र फेकला गेला होता कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकलला. किरणची खासियत आहे डाव्या हाताने गोलंदाजी करतो उजव्या हाताने फलंदाजी करतो. अगदी लहानपणापासून सराव केलाय त्या सरावाचा फायदा मात्र इथे म्हणजे दुधारी तलवार आहे. किरण करडे म्हणजे फलंदाजी करत असताना उजव्या हाताने आणि गोलंदाजी करत असताना डाव्या हाताचा वापर करतो आणि तो देखील वेगवान गोलंदाज किरण करडे. चौथा चेंडू खेळेल आता मात्र चांगला फटका. पहिल्या पारीमध्ये जो फटका खेळला होता त्याच दिशेने फटका होता परंतु पहिल्या पारीमध्ये चौकार आला होता. इथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव. आता मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा फंबल क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळालाय आणि 2 धावा पूर्ण होतील. प्रथम काय सुंदर गोलंदाजी करतोय आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि तिन्ही चेंडूवरती 4 चेंडू हाताळलेत माफी असावी. अजून देखील कुठलाही मोठा फटका त्याच्या गोलंदाजीत आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि थांबवेल असा किरण नाहीये. या चेंडूवरती कशा रीतीने प्रहार चढवेल आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा षटक स्टेप आउट केला होता इथे मात्र आणि चुकी झाली. पॉईंट क्षेत्रामध्ये झेल उडाला आणि तिथे मात्र किरण करडेला देखील माघारी परतावा लागते. अति घाई संकटात देई असंच काही चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र 2 डाऊनच्या भूमिकेत चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ताकदवान फलंदाज अंतरट संघाचा आपण पाहतोय दिनेश. गतवर्षी दिनेश तुफान फॉर्म मध्ये होता. या वर्षीचा फॉर्म कमी आहे पण तरी देखील या मैदानात कमबॅक करेल का फॉर्म मध्ये येईल का. अजूनही त्याच्याकडे 13 चेंडू आहेत. या षटकातील उर्वरित 1 चेंडू आणि पुढील 2 षटक असे 13 चेंडू त्याच्याकडे आहेत. त्याच्या साथीने तुफान फॉर्म मध्ये असलेला अक्षय जाधवला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. कुठेतरी विकेट थांबवण्याची गरज आहे पार्टनरशिप बनवण्याची गरज आहे भागीदारी जोडण्याची गरज आहे आणि ती मात्र विसरलाय अंतरट संघ कारण समोर घातक गोलंदाज प्रथम इथे मात्र थारा देत नाही फलंदाजांना. वारंवार विकेट घेतोय. 1 षटकामध्ये म्हणजे 5 चेंडूमध्ये 2 विकेट आतापर्यंत कमवल्यात दिनेश. आता मात्र पुन्हा चुकी करतोय दिनेश थांबत नाहीये. सांगितलं होतं कुठेतरी भागीदारी रचण्याची गरज होती पण ती इथं होत नाहीये. इथे वारंवार मोठ्या फटक्यांच्या शोधात अंतरट संघ दिसतोय आपल्याला. ही चुकी मात्र पाहायला मिळते अंतरट संघाकडून आणि या षटकात 3 विकेट आणि धाव मात्र फक्त आणि फक्त 5च पाहायला मिळते धावफलकावरती.
दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मयूरला. समोर असेल अक्षय. अगदी धावांच्या शोधात असेल अल्ट्रेट संघ, परंतु आता जबाबदारी असेल 12 चेंडू मध्ये या जोडीला खेळपट्टीवरती 12चे 12 चेंडू खेळून आणि धावा जमवण्याची. म्हणजे दोन गोष्टी कराव्या लागतील या 12 चेंडू मध्ये. पहिला चेंडू अगदी चांगला चेंडू पंचांकडे आशेभूत भूत नजरेने पाहतोय. वाईट बॉल आहे. पहिला चेंडू मयूर या गोलंदाजाने हाताळला, तो देखील व्हाईट. म्हणजे अजून देखील लिगल पहिला चेंडू फेकावा लागेल मयूरला. एकच. आता मात्र अक्षय जाधव चेंडू ओरपीच चेंडू होता त्याच्यावरती प्रहार चढवला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलाय तो षटकार आणि षटकाराच्या साहाय्याने धावफलक आता 12 या अंकावरती. पहिल्या षटकाच्या अंती फक्त 5 धावा होत्या. त्यानंतर एक व्हाईट चेंडू मयूरच्या गोलंदाजीतून पाहायला मिळाला आणि पहिला लिगल चेंडू फेकत असताना इथे मात्र 6 धावा पाहायला मिळाल्या आणि 6 धावेच्या मदतीने धावफलक मात्र अगदी दुप्पटने वाढतोय. 12 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. षटक संपल्यानंतर घे. आता मात्र दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती देखील प्रहार. उंचीचा पुरेपूर वापर करत असताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय जाधव ऑन फायर. मयूरच्या गोलंदाजीतले सुरुवातीचे 2 चेंडू त्याच्यावरती 2 कडक प्रहार आणि 2 चेंडूवरती 2 षटकार घातक ठरतोय आता वाडेकर संघाच्या गोलंदाजाच्या विरोधात. अक्षय मात्र आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत असताना अगदी गतवर्षी पासून आपण पाहतो 2023 पासून माफी असावी तुफान फॉर्म मध्ये चाललाय. जरी हवा सुटली असली असं वाटत असेल वाडेकर संघाला का हवेत उडून जाईल अक्षय, पण तसं होणार नाहीये. चेंडू मात्र उडवेल हवेत आणि तिथे धावा मिळेल 6. ताकद आहे त्याच्याकडे, टायमिंग आहे आणि टायमिंगच्या जोरावरती आपल्याला फटके पाहायला मिळत आहेत. पुन्हाशा मोठा फटका तिथे पुन्हाशा येतोय. हवेत होता चेंडू, स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच्याकडून झाली चुकी. तिथे मिळाल्या 2 धावा म्हणजे 3 चेंडू आणि धावा खर्च केल्या त्या 15. मयूरला मात्र विचार करावा लागेल. सुरुवातीच्या पहिल्या गोलंदाजीमध्ये प्रथमने काय कामगिरी केली होती, अगदी 3 विकेट मिळून दिल्या होत्या. परंतु समोर फलंदाज होता अक्षय मयूरच्या आणि तिथे मात्र अक्षयला मयूरला मात्र विचारात पडलाय. अगदी विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल कारण मोठा ताकदीवान फलंदाज आपण पाहतोय अक्षयला. फुलटॉस प्रतिचा चेंडू अगदी चेंडू खाली आला आणि तिथे मात्र पुन्हा चेंडूला विडकावून दिला. झेल सोडला होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये, त्याचा फायदा मात्र उचलत असताना अक्षय मात्र ऑन फायर होतोय आणि तिथे धावा मिळत आहेत 6. म्हणजे आतापर्यंत अक्षयच्या फलीतून आपण पाहतोय चेंडू खेळलाय 5 आणि धावसंख्या जोडल्या त्या 21. अक्षयच्या पारीतले मी चेंडू सांगतोय. 5 चेंडू आतापर्यंत खेळलाय, 5 चेंडू 21 धावांवरती खेळतोय आणि षटकातील चेंडू आपण पाहतोय 4. पहिला चेंडू नो व्हाईट फेकला होता, त्यानंतर सलगचे 2 षटकार, नंतर तिसऱ्या चेंडूवरती झेल सुटला आणि चौथ्या चेंडूवरती जखमेवरती मीठ सोलणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला मयूरच्या गोलंदाजीत. मयूर आता मात्र महागडा ठरतोय. चांगला चेंडू त्याच्यावरती फटका सजवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तैनात,
चुकी होणार नाहीये आणि इथून मात्र माघारी परतावा लागेल अक्षय या फलंदाजाला. अक्षयला कुठेतरी विचारपूर्वक फलंदाजी करायची गरज होती, कारण 3 षटकार आले होते. या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 21 धावा आल्या होत्या, म्हणजे हा षटक चांगल्या रीतीने हाताळला होता. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 26. या षटकात 21 धावा आल्या होत्या, तरी देखील अक्षयने केली चुकी. अजून देखील धावांच्या शोधात होता. शेवटचा एक षटक म्हणजे अजून देखील 7 चेंडू उर्वरित होते. कुठेतरी समजदारीची फलंदाजी करायची गरज होती, ती केली नाहीये. परंतु आपली कामगिरी चोख पार पाडत असताना इथे मात्र 6 चेंडू 21 धावा करून माघारी परतलाय तो अक्षय. प्रसाद आता मात्र खोलातला चेंडू होता, खोदून काढला, कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकललाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी एकच धाव होती, तिला दुसरीमध्ये कन्वर्ट केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खेळपट्टीवरती चांगलं धावत असताना 2 धावा पूर्ण केल्या. षटक संपला. षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकांच्या अंती धाव सलग जाऊन पोचलाय 28 या अंकावरती. ऑन फील्डचा निर्णय मी सकाळीच सांगला होता. रनआउट दोन धावा पूर्ण असतील. सेफ असेल फलंदाज. अगदी चांगली धाव आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळाली. फलंदाज अमरच्या माध्यमातून नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. दुसरी धावेसाठी इतक्या गतीने वापस फिरला आणि तिथे मात्र 2 धावा सहज पूर्ण केल्या. आता स्ट्राईक असेल त्याच्याकडे. ज्यावेळी आपण प्रॅक्टिस करत असतो होम ग्राउंडवरती, तिथे मात्र असंच काही चित्र आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळी शेवटचा चेंडू असतो आणि ऑन स्ट्राईक फलंदाज काय करत असतो, अगदी हलक्या हाताने चेंडूला हाताळतो आणि तिथे मात्र सिंगल घेऊन पुन्हा स्ट्राईक घेण्याच्या शोधात असतो. तसंच काही आपण पाहिला. अमरला नॉन स्ट्राईक एंडला उभा होता, इतक्या जलद गतीने तो 2 धावा पूर्ण केल्या. आता मात्र स्ट्राईकवरतीच पोहोचलाय आणि स्ट्राईकवरती पोहोचलाय तर आपल्याला संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. ती कामगिरी होईल का अमरच्या माध्यमातून. धीरज गोलंदाजी मार्कवरती सज्ज. आता मात्र चांगला चेंडू, पुढ्यातला चेंडू, चेंडू पडला आणि थोडासा आतमध्ये वळण घेतोय. त्या कारणास्तव इथे मात्र बीट झाला अमर हा फलंदाज आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. म्हणजे श्वास या चेंडूवरती वाडेगाव संघ मात्र श्वास घेऊ शकतो, कारण थोडासा दिलासा दिलाय गोलंदाज धीरजने. निर्धाव चेंडू फेकून अक्षयने ती तुफानी फलंदाजी केली, तिथे मात्र वाडेगाव संघ विचारात पडला होता. पुढ्यातला चेंडू, चेंडू पडता क्षणी सरळ आतल्या दिशेने वळण घेतोय, एसटी रक्षकाकडे जाऊन विसावतोय आणि तिथे वारंवार आपल्या निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. एसटी रक्षक थोडीशी हुशारी दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु हुशारी दाखवता तो कसा इथं नेम चुकला. जर का एसट्यांवरती चेंडू आदळला असता तर नक्कीच अपील झाली असती एसटी रक्षकाकडून, परंतु नेम चुकला आणि वाचला तो अमर हा फलंदाज. अजून देखील खेळपट्टीवरती खेळताना दिसेल आपल्याला धीरज. तिसरं षटक चांगल्या रीतीने हाताळतोय. पुन्हाच्या पुढ्यातला चेंडू होता, कार्पेटच्या साहाय्याने ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मिळाली. दुसरीच्या शोधात निघाला प्रसाद आणि दुसरी धाव देखील डेंजर एंडकडे फलत असताना आपण पाहिलं प्रसादला 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. म्हणजे इथं संघाला धावा जोडून देण्याचा इथे मात्र कुठेतरी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धीरज चौथा चेंडू वैयक्तिक षटकातील फेकत असताना आता मात्र चांगला चेंडू फेकला होता, तिथे बॅटची कडा घेतली आणि फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूला अडवण्यात आला. तिथे एकच धाव पाहायला मिळाली. अगदी चेंडू पडला आणि बाहेरच्या दिशेने इतका वळण घेतला का भरपूर सारा वळण, परंतु फलंदाज आपण पाहिला अमर तैनात होता तिथे
चेंडूची वाट पाहत होता. जसा चेंडू बाहेर गेला तसा बॅट त्याने मात्र त्या दिशेने वळवली आणि तिथे एक धाव कंप्लीट करत असताना 4 चेंडू 3 धावा या षटकामध्ये खर्च करताना आपल्याला धीरज पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू. आता मात्र अगदी बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे बोलतील आणि सांगतील हा मात्र खराब चेंडू असेल आणि या खराब चेंडूवरती एकेरी स्वरूपात धाव फलकावरती वाढवली जाईल. अजूनही उर्वरित 2 चेंडू असतील. या 2 चेंडू मध्ये प्रसाद करून एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? ताकद तर लावले परंतु कार्पेटच्या साह्याने चेंडूला ढकललाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नांती फेकी तितकी चांगली झाली नाहीये. यष्टीरक्षकच्या पुढ्यात चेंडू पडला आणि तिथे मात्र चेंडूने थोडीशी उचली घेतली आणि यष्टीरक्षकाला बीट करत असताना ऑफ स्लिपमध्ये आपण पाहिलं चेंडूला अडवलं गेलं आणि तिथे पुन्हा 2 धावा कंप्लीट करत असताना प्रसाद हा फलंदाज. शेवटचा चेंडू. प्रसाद कडून अपेक्षा आहे चौकार किंवा षटकारासाठी. या चेंडूवरती षटकार येतोय तर किरण जाधव कडून प्रसादसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. नाहीये, नाही. अगदी बाहेर निघणारा चेंडू हाताला गेला धीरजच्या माध्यमातून आणि तिथे कुठलीही धाव न खर्च करता इथे मात्र या षटकाचा शेवट गोड करत असताना शेवटचा चेंडू निर्धाव. धावसंख्या जाऊन पोहोचले 34 अंकावरती. म्हणजे समाधानकारक धावसंख्या पाहायला मिळते.
18 चेंडू 35 धावांची गरज असेल वाडीकर संघाला आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अंतरड संघाचा वेगवान गोलंदाज किरण. इथे मात्र बॅटची कडा डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झालाय परंतु डायरेक्ट हिट होत नाहीये आणि तिथे मात्र एक धाव पाहायला मिळाली. स्ट्राईकला आता पाहायला मिळेल फलंदाज वाडीकर संघाकडून दर्शन. अगदी खोलातला चेंडू शप्पल झाला होता त्याच्या बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू इथे निघून गेलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. गतिवान गोलंदाज मोठमोठ्या शृंखला खेळतो मोठमोठ्या लीग खेळतो आणि त्याचाच फायदा मात्र आपल्या संघाला करून देत असताना इतका अनुभव या गोलंदाजाकडे आहे का सुंदर गोलंदाजी करतोय. इथे मात्र रिव्हर्सचा आटेन आणि चेंडू फलीतून निघाला झेल उडाला तिथे स्वतः गोलंदाज गेला होता आणि तिथे झेल पकडला तिसऱ्या क्षेत्ररक्षकाने आणि माघारी परतावा लागेल दर्शन या फलंदाजाला. दोन चेंडू एक विकेट एक धाव असे धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. आता दर्शनची जागा भरून काढण्यासाठी प्रथम फलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. आता मात्र चेंडू फेकला गेलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मिळाली आणि एकच धावेवरती समाधान मानतोय कारण नॉन स्ट्राईक एंडला उभा होता मयूर तो आता स्ट्राईकला जाईल. एक डावखुरी आत्ताच्या गोलंदाजाच्या विरोधात डावखुरी आत्ताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आणि चांगला मुकाबला दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. सामना देखील तितकाच मजेदार आहे आणि त्याची मजा लुटण्यासाठी सर्व प्रेक्षक मात्र मैदानाच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथा चेंडू फेकणार डावखुरी आत्ताचा फलंदाज मयूरच्या विरोधात किरण. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात पुन्हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. संपर्क होत नाहीये चेंडू आणि फलीचा. इथे गतिवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय किरणच्या माध्यमातून. इथे मात्र बॅटची कडा घेत असताना चेंडू गेलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पळतोय परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा पलीकडे आलाय तो चौकार आणि चौकारच्या साह्याने धावफलक आता जाऊन पोहोचलाय 6 या अंकावरती. सहा धावा धावफलकावरती आणि पॅनल्टीच्या 2 म्हणजे 8 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही गरज असेल ती 27 धावांची म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 27 धावांची गरज असेल.
12 चेंडू 27 ची गरज. गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय अक्षयला. इथे मात्र समोरच्या दिशेने लॉफ केलाय चेंडूला. पंचांच्या डोक्यावरून चेंडू तिथे तैनात होता प्रसाद हा क्षेत्ररक्षक. चुकी करणार नाहीये. प्रसादने चांगला झेल पकडलाय. संपवलाय प्रथम या फलंदाजाचा खेळ. चांगला झेल प्रसादच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 2 विकेट आतापर्यंत वारेघर या संघाने गमावलेत. आता मात्र गरज असेल वाडेघर संघाला. विचार करायला गेलात तर 11 चेंडू 27 धावांची अजूनही गरज आहे. आणि फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय धीरज. आणि धीरजकडून अपेक्षा असेल संघाला धीर देण्याची, कारण नावात देखील धीरज आहे. धीर देईल का वाडेघर संघाला 1-2 फटके खेचून. अक्षय जाधव पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र मिळून देतोय. फलंदाजी करत असताना काय चांगली कामगिरी. 5 चेंडू 25 धावा आपल्याला त्याच्या फलीतून पाहायला मिळाल्या. खोलातला चेंडू अगदी नवख्या फलंदाजाच्या विरोधात काय गोलंदाजी करतोय. अगोदरच प्लॅनिंग केली की होती की काय असाच चेंडू मात्र इथं फेकला जातोय. अगदी खोलातला चेंडू बांधून ठेवण्याचं काम मात्र या गोलंदाजाच्या माध्यमातून केलंय. आता मात्र मागच्या मॅचचा हिरो आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती मयूर, ज्याच्या फलीतून 3 चेंडूमध्ये 5 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. मयूर जर शेवटच्या षटकापर्यंत थांबतोय तर या सामन्याचा चित्र काय वेगळाच आपल्याला पाहायला मिळेल. पण जर का मयूरची विकेट मिळवली तर नक्कीच या सामन्यामध्ये वरचढ होऊ शकतो अंतरड संघ. तशी प्लॅनिंग देखील चालू केली अंतरड संघाने. अगदी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्ही पाहायला गेलात तर अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर कव्हर पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मिड ऑफचा जो क्षेत्ररक्षक आहे तो थोडा फाईन ठेवलाय, म्हणजे थोडासा जागा बनवले. आणि लॉंग ऑफ एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे लेग साईडच्या दिशेने आपण 4 क्षेत्ररक्षक पाहू शकता. आता मात्र चेंडूला उचललाय अक्षयच्या विरोधात. फटका मात्र खेचलाय. चेंडू फेकून दिलाय बाजूच्या प्लॉट मध्ये. तिथे मात्र धावा मिळतील 6. एकवीस 9 चेंडू 20 धावांची गरज असेल. इथे मात्र बाउन्सर चेंडू होता. अगदी जागा बनवली आणि लेग साईडच्या दिशेने फटका खेचतोय तो मयूर. आणि तिथे मात्र धावा जमवतोय 4. अगदी गली आणि थर्ड स्लिपला चकून तो चेंडू निघून गेला. आणि या 2 चेंडूवरती आपल्याला 10 धावा खर्च करताना पाहायला मिळाला अक्षय हा गोलंदाज. आता खोलातला चेंडू, ज्या चेंडूच्या शोधात होता अक्षय तो चेंडू इथे मात्र फेकताना आपल्याला पाहायला मिळाला. अडचणी सापडला होता अक्षय विचार करायला गेलात तर, कारण अजूनही 7 चेंडू 16 धावांची गरज असेल. जिथे
9 चेंडू 20 धावांची गरज होती, लगेच चौकार खाल्ला होता आणि त्यानंतर कमबॅक करणारा यॉर्कर मात्र आपल्याला अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता मात्र थांबवायचं आहे ते मयूर या फलंदाजाला, कारण उर्वरित 7 चेंडूमध्ये 20 धावांची गरज अजूनही आपल्याला पाहायला मिळते वाडेकर संघाला. 16 धावा माफी असावी, 7 चेंडू 16 धावांची गरज असेल. पुन्हा खोलातला चेंडू खोदून काढलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात, चुकी होणार नाहीये, एकच धाव पाहायला मिळेल का? कारण मयूरला माहित आहे माझीकडे स्ट्राईक पाहिजे, त्यासाठी सिंगल धाव घेताना आपल्याला पाहायला मिळालाय. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या असत्या, परंतु स्वतःला थांबवलाय आणि तिथे एकच धाव घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात डावखुऱ्या हाताचा गोलंदाजी ते मात्र खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळालं. किरण जाधव आपण पाहतोय अत्रट संघाकडून नेहमीच चांगली कामगिरी राहिली या गोलंदाजाची. अगदी चेंडू पडल्यानंतर दोन्ही साईडला ओलन देण्याचं काम याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. आता मात्र अगदी बाहेर चेंडूला ठेवलाय, परंतु पंच सांगतात आउटसाइड द ऑफ स्टंप, हा चेंडू मात्र खराब आहे आणि त्याच्यावरती एक धाव मात्र मोफतची वाढवली जाईल वाडेकर संघाच्या खात्यामध्ये. आणि आता 6 चेंडू 14 धावांची गरज असेल. इथे मात्र चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूवरती काही करू शकला नाहीये फलंदाज. अगदी अति शफल झाला होता, शरीराच्या जवळून चेंडू गेलाय. दुसरी शफलची लॉबी आहे, तिच्या चंपावर आतून गेलेला चेंडू आपल्याला मात्र 4 ते 5 इंच आतून गेलाय चेंडू. आणि तिथे मात्र थोडासा नाराज असेल स्वतःवरती मयूर हा फलंदाज, कारण चेंडू फलीवरती घ्यायचा होता परंतु टायमिंग जुळलं नाहीये, संपर्क झाला नाहीये. आता पुन्हा यॉर्करचा चेंडू खोलात टाकलाय, पायांमध्ये अडकवण्याचं काम केलंय आणि तो किरण जाधव मात्र चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. अगदी खोलातला चेंडू होता, चांगला प्रश्न विचारला होता फलंदाजाला मयूरला, परंतु उत्तर नाहीये मयूरकडे या चेंडूचा. आता 4 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज असेल. नक्कीच हा चेंडू निर्णायक असेल, या चेंडूवरती निर्णय होईल कुणाचं पारडं जड होईल. आतापर्यंत सामना पाहायला गेला तर समतोल सामना आहे, कोणत्याही बाजूनी सामना झुकू शकतो या चेंडूवरती आणि तो कोण कामगिरी करेल. एकीकडे असेल किरण तर एकीकडे असेल मयूर. 2 चेंडूवरती हवी ठरलाय किरण आणि या चेंडूवरती देखील हवी ठरण्याचं काम केला होता, परंतु क्षेत्ररक्षकाला चकवत असताना अगदी अक्षय आक्रमक झालाय. माहिती आहे त्याला या चेंडूची आणि या धावेची किंमत त्याला माहिती आहे. नॉन स्ट्राईक एंडला जर मयूर जातोय तर नक्कीच चित्र काही तसं वेगळं असतं, थोडासा श्वास घेता आला असता अंतर्गत संघाला, कारण अजूनही 3 चेंडू आणि 12 धावेंची गरज असेल. अगदी 1 धावेचं महत्व माहिती आहे, परंतु क्षेत्ररक्षकाकडून कुठलीही चुकी झाली नाही असं सांगायला हरकत नाही, कारण ज्यावेळी तो चेंडू घेण्यासाठी खाली वाकला तेव्हा चेंडूने अचानकपणे उचली घेतली आणि चेंडू मात्र डोक्यावरून निघून गेला. तरी त्याने चांगला प्रयत्न केला. 100% 100 गुण या क्षेत्ररक्षकाला दिले जातील. अगदी पुढ्यातला चेंडू फटका केलायचा होता, चेंडू हवेत, इथे अक्षय चुकी करणार नाहीये, जल्लोष मात्र त्याच्याकडून पाहायला मिळेल. अगदी चांगली कामगिरी करत असताना अक्षयने पकडलाय झेल, संपवला मयूर या फलंदाजाचा खेळ. मयूर मात्र निराश असेल स्वतःवरती. 5 चेंडू खेळला ना, स्वतःकडे ती गुणवत्ता आहे. जर 5 चेंडू खेळलाय तर 5 चेंडूमध्ये हा सामना नक्कीच संपुष्टात आला असता, परंतु सामना फिनिश करू शकला नाहीये. 2 चेंडू निर्धाव खेळला. सुरुवातीचा 1 चेंडू अगदी शरीराच्या जवळून गेला आणि दुसरा चेंडू पाहायला गेला तर अगदी पायांमधून चेंडू निघून गेला. यॉर्करचा चांगला मार आपल्याला पाहायला मिळाला.
आता 2 चेंडूंना 12 धावांची गरज असेल. आता फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवरती श्रेयश. बघा श्रेयसच्या नावात देखील यश शेवटच्या 2 शब्दामध्ये आहे. ते यश प्राप्त करून देईल का वाडेकर संघाला? कारण नक्कीच नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल आणि संघाला मात्र अजूनही एक सामना खेळण्याची संधी श्रेयश प्राप्त करून देईल का किरण उरलेल्या 2 चेंडूमध्ये हवी ठरेल वाडेकर संघांवरती पाहायला मिळेल. निर्णायक चेंडू अजून देखील एक निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती काय चित्र पाहायला मिळेल आपल्याला? अगदी खोलात ठेवलाय, जोरदार अपील, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप. अगदी नक्कीच माफी असावी, अगदी ऑफ स्टंपच्या जवळ पकडलाय श्रेयसला. नक्कीच पहिला षटक कामी आला अंतरट संघाच्या, जिथे किरणने चांगली गोलंदाजी केली. 6 धावा खर्च केल्या तिथे. समीर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. 1 चेंडू 12ची गरज. किरण काहीतरी करामत करू शकतो जर या सामन्यामध्ये चुरस निर्माण करायची असेल तर. नाहीतर लिगल चेंडू जर फेकला तर सामना संपल यात काही शंका नाहीये. झेल पकडला. या चेंडूवरती काय झालंय? पंच विकेट आहे. कधी सांगायचे? उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आहे. आणि या षटकात जर विचार करायला गेला तर किरणने तब्बल 3 विकेट टिपलेत. म्हणजेच गोलंदाजीचा चांगला दर्जा इथे दाखवत असताना आणि यानंतरचा आजच्या दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना एकीकडेला असेल धुलेवाडी तर एकीकडे असेल अंतरट नीट संघ. तर या सामन्याचं